आज आमची भूतेश्वरमधनं रॅली निघाली, रोजच्या पदयात्रा झाल्या आणि आता जो अंतिम समय आहे तो फक्त छोट्या छोट्या बैठका घेऊन आमचा विजय निश्चित आहे। फक्त तो किती मतांनी करायचा याचा विचार 2 दिवसात आम्ही करू आणि 4ही उमेदवार निश्चित विजयी होऊ। यावेळचा विकास हा गटर, रस्ते, पाणी, लाईट याच्या व्यतिरिक्त आमचा स्लमचा भाग आहे, त्यांच्याकरता अभ्यासाकरता जास्तीत जास्त ई-लायब्ररी आम्ही तयार करू। त्याच्यापैकी ई-लायब्ररी 3 ई-लायब्ररी आम्ही आमचे आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वामध्ये तयार केले आहे, ज्याच्यामध्ये ते एअर कंडिशन आहे, कॉम्प्युटर आहे आणि चांगली आसन व्यवस्था सुद्धा आहे। त्यांची सत्ता जाऊन किती वर्ष झाले विसरले आहे का ते? विरोधकांनी काम किती वर्षापूर्वी केलं होतं हे त्यांना आठवत नाही। आता त्यांना असं वाटतं की आम्ही सत्तेत आहोत। सत्तेत भारतीय जनता पार्टी आहे, सत्तेमध्ये यावेळेला पण युती येईल आणि पुढे पण युती येईल। 50 वर्ष अजून काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही। नमस्कार, मी सारिका सुनील नांदुरकर, प्रभाग क्रमांक 18 मधनं मला उमेदवारी दिलेली आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप आभारी आहे। त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून 4ही भाजपच्या उमेदवारी दिलेली आहे। मी सर्व जनतेला एकच आवाहन करते की सर्वांनी येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे, कारण प्रभागाचा विकास करणं हाच आमचं एक ध्येय आहे। आणि आपण आता पाहिलं असेल की आम्ही पदयात्रेच्या दरम्यान प्रभागात फिरलो, जास्तीत जास्त कामे झालेली आहे। मला नाही वाटत की ते काही कामं करायचे राहिलेले सर। यादीचे जे नगरसेवक आहे किंवा आमचे सन्माननीय आमदार प्रवीणजी दटके यांच्या निधीतून सुद्धा भरपूर कामं आमच्या प्रभागात झालेले आहे। त्यामुळे जे राहिलेले कामे आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही उपाययोजना, जे कार्य आम्हाला राबवता येईल ते आम्ही सर्व महानगरपालिकेच्या अंतर्गत जेही योजना येतील ते आम्ही सर्व राबवण्याचा प्रयत्न नाही। भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी, माननीय नितीनजी गडकरी असो, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, आमचे लोकप्रिय आमदार प्रवीणजी दटके यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत मी राहून मोठा झालेलो आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्या सगळ्या युवकांची साथ मला आहे, त्या महिला आघाडींची मला साथ आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे। विकासाचा एजेंडा म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, नितीनजींच्या माध्यमातून नागपुरात विकास होत आहे। आमचे लोकल आमदार, लोकप्रिय आमदार प्रवीणजी दटके यांच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामं होत आहे। त्याच कामाला समोर न्यायचं आहे। नळ, पाणी, गटर ही व्यवस्था तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त आमचा कंजेस्टेड भाग आहे, या कंजेस्टेड भागात वेगवेगळ्या प्रकारच्या ई-लायब्ररी झाल्या पाहिजे। महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक ई-लायब्ररी, जसं आता महिलांसाठी आम्ही सर्वोदय समाज भवनात 5.5 करोड रुपयाच्या लागतमध्ये एक म्हणजे त्या वस्तीत एक घाणेरडं वातावरण झालं होतं। वेगवेगळ्या प्रकारचे विषय चालू असतात, त्या समाज भवन बंद पडलं होतं। तिथे आता अत्याधुनिक ई-लायब्ररी आम्ही फक्त महिलांसाठी करतो आहे। तिथे महिलांसाठी सुविधा राहील, जे पाठ्यपुस्तकं आहे पूर्ण कम्प्युटर राहील, लॅपटॉप राहील, AC राहील, एका गरीब घरच्या मुलीला शिकायसाठी तिथे चांगलं वातावरण राहील, हे असेही कामे आम्ही करतो आहे। ज्येष्ठ नागरिकांकरता उद्यानात विविध प्रकारचे विरंगुळा केंद्र स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एक स्मार्ट प्रभाग झाला पाहिजे। स्मार्ट प्रभाग म्हणजे काय, तर जेवढ्या गल्ल्या आहे, आमचा कंजेस्टेड एरिया आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गल्लीमध्ये CCTV कॅमेरे लागले पाहिजे। त्याच्यात नळ, पाणी एकदम उत्तम प्रतिसाद आहे, तुम्ही स्वतःही पाहतात आहे। जनतेमध्ये जर काम करत असताना जर लोकांसोबत आपण जुळलो राहतो, जनतेचा आपल्याला प्रतिसाद मिळतो। भाजपचा कार्यकर्ता हा 24/7 रस्त्यावर काम करतो। गेल्या कित्येक काळ झाले, पॅन्डेमिक काळ असो किंवा अनेक विपदा जरी प्रभागात आल्या, पाऊस आला, वस्तीमध्ये पाणी घुसलं, तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लोकांच्या सेवेसाठी हजर होता। म्हणून त्याच सेवा कामाचा एक पावती बनून आम्हाला जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। मी म्हणजे आव्हान करतो की येत्या 15 तारखेला सगळ्यांनी घरातून बाहेर निघावं। लोकतंत्राने आणि संविधानाने तो तुम्हाला अधिकार दिला आहे मतदानाचा, सर्व बाहेर निघून मतदान पूर्ण करावं अशी मी विनंती करतो। 15 तारखेला भाजपच्या 4ही उमेदवाराच्या समोरील कमळाचं बटन दाबून भाजपला बहुमताने तुम्ही निवडून द्याल अशी मला जनतेकडनं अपेक्षा आहे आणि मी त्यांना विनंती करतो।